मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। इस्रायल सोबत मिळून अमेरिकेनं इराण विरोधात युद्ध सुरू केलंय आणि याचे परिणाम जगाला भोगावे लागतात। पण आता याच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अडचणीत येताना दिसत आहेत, कारण ट्रम्प सरकारमधल्या एका बड्या अधिकाऱ्यानं राजीनामा दिलाय। हो, अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जोसेफ केंट यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा तीव्र शब्दात निषेध करत विरोध करत आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। आणि या राजीनाम्याची चर्चा आता जगभर होते, कारण ट्रम्प यांच्या विरोधातल्या नाराजीची ही एक ठिणगी सुद्धा ठरू शकते। सर्वात महत्त्वाचं काय की या अधिकाऱ्यानं राजीनामा देताना जे आरोप केलेत, जे दावे केलेत ते आदरवून टाकणार आहेत। सगळं सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। अमेरिकेच्या नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचे अर्थातच एनसीटीसीचे संचालक जोसेफ केंट यांनी राजीनामा दिलाय। का तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाचा निषेध करत त्यांनी हा राजीनामा दिलाय। इराण सोबत सुरू असलेल्या युद्धाच्या भूमिकेला आपला विरोध असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि ट्रम्प सरकारवर गंभीर आरोप केलेत। इराण युद्धाच्या दरम्यान थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील वरिष्ठ पदाचा राजीनामा देणारे केंट हे पहिलेच अधिकारी ठरलेत, त्यामुळे याची सध्या मोठी चर्चा होते। जोसेफ केंट नेमके कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेऊ। जोसेफ केंट हे माजी ग्रीन बेरेट विशेष दलाचे सदस्य आहेत। त्यांनी जवळपास 11 युद्ध मोहिमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला। अमेरिकन सैन्यात ते मोठ्या पदावर होते। त्यांच्या पत्नी सुद्धा सैन्यात होत्या, त्या इस्रायलसाठी लढताना शहीद झाल्याची माहिती आहे। जोसेफ केंट यांनी नेमके काय आरोप केलेत? जोसेफ केंट यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधलाय। त्यांनी म्हटलं की इराणकडून आपल्या देशाला म्हणजेच अमेरिकेला सध्या कोणताही धोका नव्हता, पण फक्त इस्रायल आणि अमेरिकेतल्या त्यांच्या एका शक्तिशाली लॉबीच्या दबावात हे युद्ध सुरू झालेलं आहे आणि हे आता स्पष्ट झालेलं आहे असं जोसेफ केंट यांचं म्हणणं आहे। जून 2025 पर्यंत राष्ट्राध्यक्षांना म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनाही वाटत होतं की मध्य पूर्वेतलं हे युद्ध हा फक्त सापळा आहे आणि या युद्धात अमेरिकेच्या देशभक्तांचे नाहक प्राण जात आहेत, देशाची संपत्ती नष्ट होते। पण नंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विचारात, धोरणात अचानक बदल झाला। दिशाभूल करणारी मोहीम, इस्रायली अधिकारी आणि अमेरिकेतील प्रभावशाली प्रसार माध्यमांनी चुकीची माहिती पसरवून अमेरिका फर्स्ट या अजेंडाला हरताळ फासला आणि युद्धासाठी पोषक वातावरण तयार केलं असाही आरोप त्यांनी केलाय। इराक युद्धाची ही पुनरावृत्ती असल्याचंही त्यांनी म्हटलंय, कारण इराणकडून धोका असल्याचं भासवून अमेरिकेची फसवणूक करण्यात आली आहे। हे अगदी तसंच आहे जसं इराकच्या युद्धावेळी इस्रायलनं अमेरिकेला चुकीच्या माहितीच्या आधारे या युद्धात ओढलेलं होतं आणि तसंच आता होताना दिसतंय असं त्यांचं म्हणणं आहे। एक महत्त्वाची ओळ त्यांनी वापरलेली आहे की पुढच्या पिढीला मला या युद्धात लोटायचं नाहीये। जोसेफ केंट यांनी पत्राच्या शेवटी भाऊक होत हे आवाहन केलंय, ज्यामध्ये ते म्हणतायत की ज्या युद्धाचा अमेरिकन जनतेला कुठलाही फायदा नाहीये आणि ज्यासाठी अमेरिकन सैनिकांच्या प्राणांची किंमत मोजावी लागते, त्यांचे नाहक जीव जात आहेत, अशा युद्धासाठी मी पुढच्या पिढीला मरणाच्या दारात ढकलणार नाहीये। मी या भूमिकेचं स्वागत करू शकत नाही, समर्थन करू शकत नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। सरकारकडे त्यांनी राजीनामा दिलाय आणि राजीनाम्याचं हे पत्र त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून ट्विट केलंय आणि सध्या जगभरात या एका राजीनाम्याची मोठी चर्चा होते। त्यामुळे हा राजीनामा ट्रम्प यांच्या विरोधातल्या देशांतर्गत रोषाची सुरुवात तर ठरणार नाही ना, अशी भीती सध्या व्यक्त केली जाते। एकूणच या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।